शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला तेव्हा त्यांना स्वतःच्या भावाबरोबर व्यंकोजी राजांबरोबर युद्ध करावं लागलं। या युद्धात व्यंकोजी राजांचा पराभव झाला। त्यानंतर व्यंकोजी राजे आणि शिवाजी राजे यांच्यामध्ये तह देखील झाला। या तहामध्ये हा तह पूर्णत्वास नेण्यात दीपाबाई साहेबांचा म्हणजे व्यंकोजी राजांच्या पत्नीचा खूप मोठा वाटा होता। या तहात महाराजांनी घातलेला एक कलम आहे, त्यात महाराज असं म्हणतात, बेंगरोळ, होसकोट, शिलेकोट हा प्रांत आम्ही जिंकलेला असून तो प्रांत चिरंजीव दीपाबाईस चोळी बांगडीसाठी द्यावा। त्यावर व्यंकोजीने केवळ देखरेख करावी, हक्क सांगू नये। आणि पुढे जाऊन महाराज असं म्हणतात, हा प्रांत वंश परंपरागत मुलीच्या वंशाकडे चालावा आणि चिरंजीव दीपाबाई सांगतील त्यांनीच तो खावा। शौर्य, धैर्य आणि चातुर्याची महागाथा मराठा साम्राज्याची गोष्ट इथे संपत नाही। मराठ्यांच्या इतिहासातला शिवराज्याभिषेकाचा अविस्मरणीय क्षण आता गोष्टी रूपात तुमच्या जवळच्या नाट्यगृहामध्ये। बुक माय शोवर बुकिंग सुरू।